राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी आंदोलन, सुधारित पेन्शन योजना व आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी आज दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले आहेत। त्यानिमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी भव्य स्वरूपात संप पुकारण्यात आला, ज्यात या आंदोलनात पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। तर शासकीय कार्यालय, शाळा व रुग्णालयावर या ठिकाणी आज संपाचा परिणाम या ठिकाणी दिसून आला। मात्र या ठिकाणी अत्यावश्यक सेवा संपातून वगळण्यात आल्या असल्याचे देखील या ठिकाणी समजते। तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे नियम, कार्यपद्धती व अटी तातडीने जाहीर करण्यात याव्या अशी मागणी प्रमुख मागणी या ठिकाणी असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20 व 30 वर्षांनंतर पदोन्नती लाभ देणारी आश्वासित प्रगती योजना लागू करावी। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे। विविध भागातील सुमारे 38% रिक्त पदे तातडीने भरावेत। केरळच्या धर्तीवर कॅशलेस विमा योजना लागू करणे व नगरपालिका, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आकृतिबंध निश्चित करणे आदी, त्याचबरोबर सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही। वारंवार पाठपुरावा करून देखील मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यामुळे सदर बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले। यावेळी या ठिकाणी माजी शिक्षक आमदार सुधीर तांबे, डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र पाटील, प्रतिभा घोडके, मा भामरे, के चौधरी, MS पाटील, VU कुवर, जिल्ह्याचे शिक्षक नेते, फेडरेशनचे राज्य सहसचिव व नाशिक विभाग TDF अध्यक्ष संजय पवार, राज्य कोषाध्यक्ष व नेते निशांत रंदे, DJ मराठे, अजय भदाने, RR साळुंके, MB मोरे, VT गवडे, दिलीप पाटील, KD बच्चाव, छाया पाटील, विकास सोनवणे, वर्षा भामरे, गुलाबराव वाघ, मंगला बडगुजर, अविनाश भदाने, हर्षल पवार आदी सर्वच शिक्षक संघटनेसह विविध संघटना कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले आहेत। परिचारिका संघटनेचा अरे या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, हमारी मागं याच्याशिवाय राहत नाही, याच्याशिवाय राहत नाही। हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी घेतल्याशिवाय राहत नाही, अशी कशी देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, कायम करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, कायम करा। सर्व समन्वय समितीच्या एकजुटीचा विजय असो, समन्वय समितीच्या एकजुटीचा विजय असो, कर्मचारी एकजुटीचा विजय असो। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, 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 इन्कलाब जिंदाबाद, 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 इन्कलाब जिंदाबाद। बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो नहीं देंगे, नहीं देंगे तो नहीं देंगे। बोलो मत, बोलो मत, बोलो मत। बाईट करू संपूर्ण महाराष्ट्र
त्याच्यामध्ये आपल्या सध्या महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन सुद्धा उतरलेलं आहे. तर आपला आज 1 दिवसाचा हा पण संप आहे. तर सायंकाळपर्यंत आपल्या राज्याध्यक्षांनी आपल्याला आदेश दिले तर आपण देखील बेमुदत संपावर उतरणार आहोत. आणि आज आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत, परंतु आज पुनश्च मला नवीन आलेल्या मुलांना मुलींना सांगू इच्छिते की आज आपल्या ज्या मागण्या आहेत, पहिलं म्हणजे आपली पहिली मागणी जी काय आहे ती जुनी पेन्शन आहे. दुसरी मागणी जी आहे की केंद्राप्रमाणे आम्हाला सर्व भत्ते हे लागू होण्यात यावे. तिसरी मागणी जी आहे की खुल्लर समितीने जो परिचारिकांवर अन्याय केलेला आहे, उदाहरणार्थ परिसेविका, अधिपरिचारिका आणि बाकी इतर बालरोग तज्ज्ञ वगैरे जे काय आहेत आमचे PHN यांच्यावर जो अन्याय केलेला आहे तो अन्याय आमच्यावर तो दूर करावा अशी आम्ही शासनाचं विनंती करीत आहोत. आणि अनेक वेळा आपण संप केलं, सगळं केलं, परंतु आपल्याला अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची शाश्वती दिलेली नाही. त्यामुळे आजपासून आपण सगळे बेमुदत संपावर उतरत आहोत. नमस्कार, मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळे जिल्हा अध्यक्ष प्रतिभा घोडके. आज आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जो काही संप पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही देखील त्या संपामध्ये सहभागी होत आहोत. आमच्या ज्या काही परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी आम्ही शासनाला आवाहन करीत आहोत संपामार्फत. तरी आमच्या सर्व मागण्यांचा शासनाने विचार करावा आणि त्या मागण्या आमच्या पूर्ण करण्यात हीच शासनाला आमची विनंती आहे. कर्मचारी व शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज राज्यातील 17 लाख कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर उतरलेले आहेत. हा संपाचा पहिला दिवस आहे. 100% संप हा यशस्वी झालेला आहे. सगळ्या अत्यावश्यक सेवा आणि प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. 23 तारखेपासून प्राथमिक माध्यमिक शिक्षकसुद्धा आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षकसुद्धा या बेमुदत संपात जोडली जाणार आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक शासन प्रसिद्ध करत नाही, सेवानिवृत्तीचं वय 60 मान्य करत नाही, 8वा वेतन आयोग 1/1/2026 पासून महागाई भत्त्याचा 50% मूळ वेतनात विलीन करण्याच्या संदर्भात शासन निर्णय करत नाही, वर्ग 4चे सेवा भरती व वाहन चालकांची सेवा भरती सरळ सेवेने भरती करणं आवश्यक आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना TET आणि संच मान्यता हो अत्यंत अघोरी अन्यायाचा निर्णय मागे घेतल्याशिवाय सरकार आम्ही थांबणार नाहीत. कर्मचारी शिक्षक या प्रमुख मागण्याच्या संदर्भात हा बेमुदत संप आहे. या ठिकाणी माननीय माजी आमदार तांबे साहेबसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देतील. आपण बघतोय की सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी संपाचा या ठिकाणी आदेश दिला आणि संप त्यांचा 100% यशस्वी झाला आहे. खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी की ज्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शासनाकडे, असं नाही की ते आज आहे, यात त्यांचा जसा उल्लेख की ते आत्ताच पाटील साहेबांनी केला की जुन्या पेन्शनबद्दल हा गेल्या किती वर्ष जसं ते लागू झालं त्यापासून लोकांचा त्याला विरोध आहे का ती अन्याय पद्धती आहे. लोकांचा शासनाच्या एकंदरीत त्याच्यावर भरोसा नाही आहे की आपल्याला नेमकं किती वेतन मिळणार आहे. म्हणजे आयुष्यभर काम करून त्यांना जर पुरेसं वेतन मिळालं, आज जे आमचे काही लोक निवृत्त झालेत विशेषतः शिक्षक, त्यांना काहींचं तर इतकी वाईट अवस्था आहे की त्यांना कुठलंच पेन्शन त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि म्हणून ही अत्यंत न्याय्य मागणी आहे. जी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे ती ताबडतोबीने लागू केली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात आता हे सगळं मराठी शाळेमध्ये शिकणारे शिक्षक आहेत. मराठी शाळेतल्या शिक्षणाचा प्रश्न आहे. एकीकडे आपण मराठी भाषा अभिजात दर्जा मोठ्या गप्पा मारतो, शासन गप्पा मारतं, स्वतंत्र मंत्रालय काढतं, परंतु आज मराठी शाळांची काय अवस्था आहे. आदिवासी भागात तुम्ही गेला तिथे शिक्षक भरती नाही आहे, त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक देत नाही आहे, त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आहे, वेतनेतर अनुदान दिलं जात नाही आहे. लोकांना अनेक वर्ष त्या ठिकाणी अंशतः अनुदान म्हणजे कोणाला 20%वर कोणाला 40%वर तिथे काम करावं लागतं. हे अत्यंत अन्याय आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. TETचा प्रश्न आपला म्हणणं काय की कायदा कधी लागू होतो, ज्या दिवशी तो लागू होतो त्याच्या पुढे लागू होत असतो, त्याला पूर्वलक्षी प्रभावाने कधी लागू केला जात नाही. म्हणून आमची मागणी आहे किंवा जे नंतर लागलं त्यांना TET आहेच ना, तर जे पूर्वी लागले त्यांना ते TET कायदा नको. आणि प्रमोशनसाठी सुद्धा TETची अट घातली जाते. आणि म्हणून त्याला देखील शासनाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय परंतु शासनाने तिथे रिव्ह्यू पिटिशन केलं पाहिजे. सर्व अनेक राज्यांनी केलं परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र शासन तिथे रिव्ह्यू पिटिशन करत नाही आहे. ते त्यांनी केलं पाहिजे अशी सुद्धा आपली मागणी आहे. नंतर
सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष असलं पाहिजे. अनेक राज्यांमध्ये ते 60 वर्षांचं आहे. आता नवीन बदललेल्या सगळ्या काळामध्ये आपण पाहतो की लोक अत्यंत तंदुरुस्त असतात, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असतात. तर ते 60 वर्षापर्यंतचं वय त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचं करावं ही सुद्धा मागणी आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे त्यांनी मांडला तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आता भरलं जातं. ही एक वेठबिगारी आहे ना, आधुनिक काळातली वेठबिगारी. हे लोकशाही राज्य आहे. तुम्ही त्या ठिकाणी लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेणार, ते कंपन्या त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेतन देणार, त्यांचा एक पगार कापून घेतला जातो. तेथे त्यांना वेळेवर वेतन दिलं जात नाही, 4-4 महिने त्यांना वेतन दिलं जात नाही. हा अत्यंत अन्याय आहे. आणि म्हणून शासनाने ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती तातडीने बंद केली पाहिजे. ती शासनासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धती कधी देतो आपण? एखादं काम ठराविक वेळेपुरतंच असेल, हे तसं नाही आहे ना. हे सतत चालणारं काम आहे. सतत ती गोष्ट असते. ती काय असं नाही की ते त्याला काही जसं काहीतरी आपलं एखादं घर बांधायचं मग आपण त्याला तात्पुरतं देतो. त्यामुळे ही पद्धतच मुळात अन्यायकारक आहे. ही शासनाने तातडीने रद्द केली पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्यांना जे आज काम करतात त्यांना सर्वांना शासकीय सेवेमध्ये घेतलं पाहिजे. अशी सुद्धा अत्यंत न्याय मागणी त्या ठिकाणी अनेक मागण्या आहेत. मी या निमित्ताने सर्व म्हणजे समाजातल्या सगळ्याच घटकांनी पुढे आलं पाहिजे. जे शासकीय कर्मचारी आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतात. आज 40% ते 50% जागा रिकाम्या आहेत. विद्यापीठामध्ये जागा रिकाम्या आहेत. शासकीय कर्मचारी तिथे आणि उरलेले 40% लोक हे 100% लोकांचं काम करत असतात. जास्तीचं काम शासन त्यांच्याकडनं करून घेत असतं. असं तर या निमित्ताने मी या सर्व मागण्यांना त्या ठिकाणी मी पाठिंबा देतो. आणि आता सध्याचे विद्यमान आमदार पदवीधर मतदारसंघाचे सत्यजित तांबे यांच्या वतीने मी या सर्व मागण्यांना पाठिंबा देतो. धन्यवाद.